संख्या व संख्येचे प्रकार यावर आधारित आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. अत्यंत महत्त्वाचे असणारे एक्झाम्पल्स की जे यापूर्वी कायम परीक्षेला विचारले गेलेले आहेत. प्रिव्हियस इयर एक्झाम्पल्स आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तेव्हा चला अधिक वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व एक्झाम्पल्स पहा, फार मोठा व्हिडिओ नाही, छोटाच आहे परंतु अत्यंत महत्त्वाचा. डी ही एक विषम संख्या आहे. डी काय आहे? विषम संख्या आहे. आपल्याला विचारले क्रमाने येणारी पुढची विषम संख्या. क्रमाने येणार लगेच वीच्या नंतरची क्रमाने येणारी लगेच पुढची विषम संख्या. पहा, समसंख्या. समसंख्या 2, 4, 6, 8, 10 दोनच्या फरकाने येतात. विषम संख्या पहिली विषम संख्या आहे 1, 3, 5, 7, 9 दोनच्या फरकाने येतात. म्हणजे याचा अर्थ काय? पहिली संख्या आपल्याकडे असेल तिच्यामध्ये जर आपण 2 मिळवला तर पुढची विषम संख्या मिळते. 3 मध्ये 2 मिळवला पुढची विषम संख्या मिळते. याप्रमाणे तसं डी मध्ये 2 मिळवा, या डीच्या नंतरची पुढची क्रमाने येणारी विषम संख्या मिळेल डी अधिक 2. हे आपलं उत्तर असेल. डी अधिक 2 पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट एक्झाम्पल. 4, 3, 8, 0, 6 या अंकांपासून बनणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2016 मध्ये विचारले गेलेले एक्झाम्पल. म्हणजे नेहमी लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी फक्त लहान संख्येचाच विचार नाही करायचा आहे. तर या उदाहरणापासून आपल्याला एक बाब लक्षात घ्यायची आहे की लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. यावर डिपेंड अनेक वेळा एक्झाम्पल्स विचारले गेले आहेत. पहा, लहान संख्या बनवायची आहे परंतु यामध्ये 0 आलेला आहे हे लक्षात घ्या. जेव्हा 0 येतो ना तेव्हा ती लहानात लहान संख्या असो किंवा मोठ्यात मोठी असू दे, बनवताना काळजी घेतली पाहिजे. पण आपल्याला अंक दिले 4, 3, 8, 0, 6. लहान संख्या बनवताना चढता क्रम घ्यावा लागतो हे लक्षात असू द्या. चढता क्रम. चला आपण चढता क्रम घेतो. चढता क्रम घ्यायचा म्हणजे काय की सुरुवातीला लहान संख्या पाहिजे. सुरुवातीला लहान संख्या आणि मग ती चढत्या क्रमाने पुढे पुढे जाणार. सुरुवातीला लहान संख्या, मग आता यामधला सर्वात लहान अंक कोणता? 0. त्यानंतर येईल 3, त्यानंतर येईल 4, नंतर येईल 6 आणि शेवटी येईल 8. ही झाली आपली लहानात लहान संख्या. किती? 5 अंकी. 5 अंकी लहानात लहान संख्या. आता हिचं निरीक्षण करा किंवा हिचं वाचन करा. वाचन केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की शून्याला तर किंमत नाही. मग आले किती? 3468. शेवटी 4 अंकी संख्या झाली. दिसताना 5 अंक दिसत आहेत परंतु वाचन तर फक्त 4 अंकांचं आपण करतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो की हा जो पहिला अंक आहे 0 याची किंमत आपल्याला या संख्येमध्ये मिळत नाही आणि म्हणून लहानात लहान संख्या तयार करताना सुरुवातीला 0 कधी घ्यायचा नाही. मग अशा वेळेला काय करायचे? पहिला अंक आणि दुसरा अंक यांची फक्त आदला बदल करायची. 0 पुढे 3 अलीकडे, म्हणजे अलीकडे 3 पुढे 0 या दोघांची आदला बदल करा फक्त. 4, 6, 8. आता मात्र 5 अंकी संख्या तयार झाली. 30,468 ही आपली 5 अंकी लहानात लहान संख्या तयार झाली. 30,468 पर्याय क्रमांक 4. म्हणून लक्षात घ्या, फक्त पहिल्या 2 अंकांची आदला बदल होईल. एक्स ही एक समसंख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती? एक्स सम आहे तर या ठिकाणी आपल्या 4 पर्याय दिलेत. x अधिक 1, x वजा 1, x वर्ग आणि यापैकी नाही. तर या ठिकाणी मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल्स दिलेत. 4 ही एक समसंख्या आहे. 4चा वर्ग मी केलाय. काय होईल? 4 गुणिले 4 16. म्हणजेच काय झाले? 4 सम 16 सुद्धा सम. समसंख्येचा वर्ग मिळाला समसंख्या. आता 6 समसंख्या आहे. 6चा वर्ग केला तो आला 36. 36 पण समसंख्या आहे. म्हणजे काय की समसंख्येचा वर्ग आपल्याला समसंख्या मिळते. म्हणजेच याचा अर्थ x जर सम आहे तर तिचा वर्ग दिला या ठिकाणी x वर्ग, ही सुद्धा काय असणार आहे? समसंख्या असणार आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे x वर्ग. आता आपण हे 2 पर्याय चेक करूया. x अधिक 1, x वजा 1. आता x ही जर समसंख्या आहे तर समसंख्येत जर 1 मिळवला, पहा ही समसंख्या आहे 2, तिच्यामध्ये जर 1 मिळवला तर 3 मिळते विषम संख्या.
म्हणजे समसंख्येत एक मिळवलं तर विषम संख्या मिळते, म्हणजे हा पर्याय तर आपला पहिला येणार नाही. x वजा x समसंख्येतून एक कमी करा. 6 समसंख्या आहे, त्यातून एक कमी केला तर मिळतात 5 विषम संख्या. म्हणजे समतून एक कमी केला विषम मिळते. आपल्याला समला सम पाहिजे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल x वर्ग. चला पुढचं एक्झाम्पल पाहूया. पहा, खूप वेळा हे एक्झाम्पल विचारले गेले आतापर्यंत. SRPF 3 कोल्हापूर पोलीस भरती 2023, SRPF 14 औरंगाबाद सहाय्यक पोलीस भरती 2014, रायगड पोलीस भरतीमध्ये, अमरावती पोलीस भरतीमध्ये आपल्याला एक्झाम्पल्स विचारले गेलेले. पहा काय ते एक्झाम्पल. 11 पासून तर 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. 11 ते 40. पहा मी या ठिकाणी संख्या मांडून दिल्यात. 11, 12, 13, 14 ते 40. एकूण संख्या किती आहेत ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. जेव्हा तुम्हाला क्रमशः मग त्या नैसर्गिक संख्या असेल 1 पासूनच्या किंवा अशा मधली एखादी सेरीज दिली असेल नैसर्गिक संख्यांची, किंवा क्रमशः विषम संख्यांची सेरीज दिली असेल, क्रमशः समसंख्यांची सेरीज दिली असेल, किंवा अजून एक कोणती असेल एखाद्या मल्टिपल्स मधली असेल, पटीमधली 4च्या पटीमधील संख्या असेल, 500 असतील वगैरे वगैरे, तर तुम्हाला या फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे n/2 a + l. मग यातला n काय आहे तर n म्हणजे एकूण संख्या. तर मग 11 ते 40 मध्ये एकूण संख्या किती आहेत. 30 संख्या आहेत 11 ते 40 मध्ये, म्हणजे n ची किंमत झाली 30. आता a म्हणजे पहिले पद लक्षात घ्या. या सिरीज मधलं पहिलं पद किती आहे 11. या ठिकाणी a ची किंमत घ्या 11. l म्हणजे लास्ट टर्म शेवटचे पद. शेवटचे पद आहे 40, इथे येईल 40. या तिन्ही किमती या सूत्रामध्ये टाका, उत्तर मिळून जाईल n/2 म्हणजे n/2. 30/2 करा. कंसामध्ये a अधिक l 11 अधिक 40. पहा बरोबर 30/2 15 गुणिले कंसाची किंमत आली 51. पहा 15 गुणिले 51 करा. 15 1 15 हातचा आला 1. 15 5 75 आणि 176 765 उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 4. हा फॉर्म्युला मात्र अति महत्वाचा लक्षात असू द्या काय. चला एक्झाम्पल नंबर 5. 8 5 7 2 3 अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती. हे पहा किती वेळा हे एक्झाम्पल विचारले, म्हणजे लक्षात घ्या की मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार करणे हा अति महत्वाचा भाग आहे, हे लक्षात असू द्या. पहा मी अंक लिहितोय 8 5 7 2 3. आपल्याला मोठ्यात मोठी संख्या करायची म्हणजे आपल्याला उतरता क्रम लिहायचा या ठिकाणी, अंकांचा उतरता क्रम. मग सुरुवातीला मोठी संख्या मोठा अंक घ्या 8, नंतर त्याखाली येईल पुढे 7, 7 नंतर येईल पुढे 5, नंतर 3 आणि शेवटी 2. म्हणजे 87,532 उत्तर असेल आपलं 87,532. पर्याय क्रमांक 4 87,532. पहा 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो. 1 ते 100 मध्ये जवळपास 3 वेळा हे एक्झाम्पल विचारले गेले, त्यामुळे इथे काळजीपूर्वक अंक मोजावे लागतात. 1 ते 100 मध्ये, आता 100 मध्ये तर काय 5 येत नाही, राहिले 1 ते 99 अंक. तर मग एकक स्थानी 5 कुठे कुठे येतो आणि दशक स्थानी 5 कुठे कुठे येतोय मी ते या ठिकाणी तुम्हाला लिहून दिले. एकक स्थानी 5 15 25 35 याप्रमाणे 95 पर्यंत हा अंक येतो 10 वेळा. पुढे दशक स्थानी हा अंक आपल्याला कुठे पाहायला मिळतो, हे दशक स्थान आहे. 50 पासून आपल्याला 59 पर्यंत हा अंक पाहायला मिळेल. 50 ते 59, 60 मध्ये येत नाही, 60 मध्ये काही संबंध नाही. 50 ते 59 10 वेळा, म्हणजे एकक स्थानी 10 वेळा, दशक स्थानी 10 वेळा, असे 10 10 20 वेळा हा अंक 1 ते 100 मध्ये आपल्याला 5 अंक आलेला पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल आपलं. चला नेक्स्ट एक्झाम. कोणत्या दोन जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग 144 आहे. प्रत्येक उदाहरण आपल्याला काहीतरी सांगून जातं. जोडमूळ संख्या म्हणजे काय ते आपल्याला माहिती पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. तर पहा जोडमूळ संख्या कोणत्या संख्यांना म्हणतात मी या ठिकाणी तुम्हाला व्याख्या दिलेली आहे. ज्या दोन अभाज्य म्हणजे प्राईम नंबर्स, असे दोन प्राईम नंबर तुम्हाला शोधायचे. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या की ज्यांच्यामध्ये 2चा फरक असतो. ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात.
मग आता इथे मी तुम्हाला 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती येतात ते दिलेलं आहे. एकूण जवळपास आपल्याला 8 जोड्या पाहायला मिळतात 1 ते 100 मध्ये. या सगळ्या जोड्या पाठ करा, म्हणजे अशा प्रकारचा कसाही प्रश्न आला तर आपल्याला उत्तर लिहिता येतं. आता या ठिकाणी पहिला पर्याय दिलाय 1 आणि 11 बेरीज 12 येते आणि 12चा वर्ग 144 येतो. पुन्हा दुसरा पर्याय दिलाय 3 आणि 9 बेरीज 12, 12चा वर्ग 144. तिसरा पर्याय 5, 7, 12, 8, 4, 12. सगळ्याच पर्यायामध्ये बेरीज 12 येते आणि इथेच मुलांचं कन्फ्युजन होतं, आता करायचं काय. मग अशा वेळेला आपल्याला जोडमूळ संख्या म्हणजे काय हे माहित असलं पाहिजे. म्हणून मूळ संख्या म्हणजे काय, जोडमूळ संख्या म्हणजे काय, हा पॉइंट व्यवस्थित समजून घ्या. त्यातला फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. मूळ संख्या 1 ते 100 मध्ये किती येतात, कोणत्या आहेत त्या पाठ करा. मी दिले या मागच्या काही व्हिडिओमध्ये पण ते येऊन गेले, मी ते चार्ट दिलेला आहे तुम्हाला, तो सगळा पहा. युट्यूबवरती गेल्यानंतर तुम्हाला जर फक्त पोलीस भरतीचे आपले व्हिडिओज पाहायचे असतील तर प्लेलिस्ट ओपन करा पोलीस भरती म्हणून, तिथे तुम्हाला फक्त पोलीस भरतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. जवळपास 60 ते 70 टॉपिकवर आपण व्हिडिओज बनवणार आहोत, जसा वेळ मिळेल तसा. परंतु फार लवकरात लवकर मला हे सगळं मी काही कंप्लीट करणार आहे, तेव्हा पुढच्या नेक्स्ट व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला सगळा अभ्यासक्रम पाहायला मिळेल. प्रिव्हियस इयर एक्झाम्पल्स, अति महत्त्वाची एक्झाम्पल्स, जशी खूप वेळा विचारली गेली आतापर्यंत परीक्षेमध्ये, अति महत्त्वाचे प्रश्न प्रकार त्यामध्ये येणार आहेत, तेव्हा तुमच्या तयारीसाठी नक्कीच ते फायदेशीर ठरणार आहे. तर चला आता या ठिकाणी जोडमूळ संख्या, मूळ संख्येमध्ये 2चा फरक. इथे फक्त एकच जोडी अशी आहे 5 आणि 7. किती मूळ संख्येचे 5 आणि 7, आणि त्यांच्यामध्ये जोड 2चा फरक आहे पहा. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे. चला पुढचं एक्झाम्पल, उदाहरण क्रमांक 8. 40 ते 70 पर्यंतच्या 40 ते 70 पर्यंतच्या क्रमशः विषम संख्यांची एकूण बेरीज किती. आता या ठिकाणी 40च्या नंतरची पहिली विषम संख्या येते 41, पाहिजे मी दिली तुम्हाला, आणि शेवटची संख्या येते 69. आपण सूत्राचा वापर करणार आहोत n/2 a अधिक l. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे, क्रमशः नैसर्गिक संख्या असतील, विषम संख्या असतील, समसंख्या असतील किंवा पटीमधील एखादी सिरीज असेल तर या सगळ्यांसाठी आपण या सूत्राचा वापर करतो. शेवटची संख्या आहे 69. पहिल्या संख्याला आपण a म्हणतो, a बरोबर 41. पहिली संख्या 41, l म्हणजे शेवटचे पद 69, n म्हणजे एकूण संख्या. 40 ते 70 मध्ये एकूण संख्या आहे 30. 30 पैकी 15 सम असतील आणि 15 विषम असतील, आणि म्हणून इथे विषम संख्या आपल्याला 15 मिळतील. बस या तिन्ही किमती या सूत्रामध्ये टाका, उत्तर मिळून जाईल. n/2 कंसामध्ये a अधिक l. आता n आहे 15, 15/2 कंसामध्ये पहिली संख्या 41, शेवटची आली 69. 15/2 पायांची बेरीज आली 69 आणि 70, 70 अधिक 40 110. 2 ने 110 ला भाग द्या, उत्तर आलं 55. 55 गुणिले 15 करा, 15 5 75, हातची आली 7, 15 5 75 7, 82, 825 उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल पहा, पर्याय क्रमांक 3. चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. उदाहरण क्रमांक 9. शीतलकडे जेवढी ₹5ची नाणी आहेत तेवढ्याच ₹20च्या नोटा आहेत. 5 रुपयाची समजा 10 नाणी असतील तर 20च्या पण 10च नोटा आहेत, असा त्याचा अर्थ होतो. तिच्याकडे एकूण रक्कम ₹600 आहे, तर शीतलकडे असलेल्या नोटांची संख्या किती. जेवढ्या नोटा तेवढीच नाणी. आता असं एक्झाम्पल आपण पर्यायांच्या आधारे पण सोडू शकतो. पर्यायांमधील एखादा नंबर घ्यायचा किंवा पहिल्या पर्यायापासून चेक करा, गुणिले 5 करायचं, पुन्हा गुणिले 20 करा, बेरीज जर 600 आली उत्तर आलं आपलं समजायचं. किंवा त्याहीपेक्षा एक शॉर्टकट पद्धत सांगतो, 20 आणि 5ची बेरीज करा, 20 अधिक 5 आले 25. आता ह्या 25 ने काय करायचं, 600 ला भाग द्या, 600 भागिले 25 करा, उत्तर येईल पहा 24. 25 दुने 50, 10 उरले, 25 चौक 100. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल पहा आपलं. टॅली पण करू शकता, 24 गुणिले 5 करा अधिक 24 गुणिले 20 करा, उत्तर बरोबर तुम्हाला 600 मिळून जाईल. नेक्स्ट एक्झाम्पल. एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3चे 4 भाग मिळून त्यांची 4पट केली तर येणारी संख्या 126 असते, तर ती संख्या कोणती. तर ती संख्या आपण x मानली. x पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं, किंवा याही ऐवजी अगदी शॉर्टकट मध्ये आपण हे उदाहरण सोडू शकतो. 1 मध्ये 3चे 4 मिळवा, पहा याला जर आपण छेद 1 मानला तर 4 1 4,
अंशामध्ये तिरकस गुणाकार 4 एके 4 अधिक 3 एके 3 बरोबर 7/4. म्हणजे ही बेरीज आली आपली 7/4. आता 3/4 भाग मिळून त्यांची 4 पट केली. 3/4 मिळवला, आलेल्या उत्तराची 4 पट करायची. म्हणजे याला 4 नाही गुणा, 4 4 कॅन्सल, आले 7. 4 पट केली असता येणारी संख्या 126 आहे. एवढं सगळं केल्यानंतर येणारी संख्या 126 आहे. म्हणजेच काय, ह्या 126 ला आता 7 ने भाग द्या. 7 एके 7, 7 8 56, 18 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1. याही शॉर्टकट मेथडने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. तर अशा प्रकारे आपण यापूर्वी आलेली परीक्षेला आलेली एक्झाम्पल्स, अति महत्वाची एक्झाम्पल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत. त्या विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असाल तर नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. चला पुन्हा एकदा भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.